नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल तुमच्या भरतीचं स्वागत करत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती। या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले महाराष्ट्राला परिचित आहेतच, तथापि त्यांचा परिचय तेवढा पुरताच मर्यादित नाही, तर समाज सुधारणेच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी स्वकर्तृत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। त्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत। नेवसे पाटील यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते। साहजिकच सावित्रीबाईचे बालपण मोठ्या मजेत गेले। त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे त्या लहान असतानाच घरच्या मंडळींनी त्यांच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला होता। सन 1840 मध्ये त्यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले। त्यावेळी ज्योतिबा फुले यांचे वय 13 वर्ष तर सावित्रीबाई फुलेंचे वय 9 वर्षांचे होते। सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यात त्यांना मनापासून साथ दिली। स्त्री उद्धाराच्या कार्यात तर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरीने वाटा उचलला। स्त्री शिक्षण, स्पृश्यांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन यांसारख्या कामात त्यांनी ज्योतिबांना निष्ठेने साथ दिली। वेळ प्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सहन केली। महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या या शाळेत स्पृश्यांच्या मुली शिकत असत। स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा तत्कालीन समाजाच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा होता। त्यामुळे ज्योतिबांच्या कार्याला चारी बाजूने फार मोठा विरोध झाला, पण किती संकटे कोसळली तरी आपल्या निश्चयापासून ढळायचे नाही असा निर्धारच त्यांनी केला होता। त्यांच्या शाळेत स्वतः ज्योतिबा शिक्षक म्हणून काम करत होते। तथापि अस्पृश्य मुली शिकत असलेल्या शाळेत काम करण्यासाठी त्यांना दुसरा शिक्षकही मिळेना। तेव्हा ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः घरी लिहिण्या वाचण्यास शिकवले व नंतर त्यांचे शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली। त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणता येईल। समाजाकडून अवहेलना। ज्योतिबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करावी आणि आपल्या पत्नी शिक्षिकेचे काम करण्यास लावावे याचा पुण्यातील उच्चवर्णीयांना अतिशय संताप झाला। त्यांनी सावित्रीबाईंना ऐन केन प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली। सावित्रीबाई शाळेत येत जात असताना तेव्हा काही लोक रस्त्यात उभे राहून सावित्रीबाईंना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरत आणि त्यांची निंदा करीत। काही जणांनी तर त्यांच्या अंगावर खडे मारण्यापर्यंत व चिखल शेण फेकण्यापर्यंत मजल मारली, पण इतकी अवहेलना व विटंबना होऊन देखील सावित्रीबाईंना आपल्या अंगीकृत कार्यापासून माघार घेतली नाही। आपल्या पतीप्रमाणे त्यांनी स्वतःचे कार्य निष्ठेने चालू ठेवले। लोकांनी गोविंदरावच्या मनात भरविले की सुनेने शिक्षण घेणे आणि शाळेत शिकवण्याचे काम करणे हे धर्माविरुद्ध कृत्य होय। अशाने घराण्याची अब्रू तर जाईलच, पण आपल्या धर्मालाही काळीमा लागेल। यावर गोविंदरावांनी आपल्या मुलाची व सुनेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या प्रयत्नाला यश येत नाही असे दिसताच त्यांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले। ही खरे तर सावित्रीबाईंच्या सत्व परीक्षेची वेळ होती, पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही त्या मुळीच डगमगल्या नाहीत। आपल्या पतीचे कार्य हे एक प्रकारचे पुण्य कर्मच आहे असा त्यांचा विश्वास होता। त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांनी ज्योतिबांना मनापासून साथ दिली। सावित्रीबाई फुले बालहत्या प्रतिबंध गृहाचे कार्य महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी कृती करण्याची गरज वाटू लागली। त्या काळी विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे एक प्रकारे नरक यातना भोगण्याची शिक्षा होती। समाजाकडून त्यांना अतिशय वाईट प्रकारची वागणूक दिली जात असे। विधवा स्त्रीचे दर्शन देखील अशुभ मानले जात असे। अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार मिळवून देण्यासाठी महात्मा फुलेंनी 1863 मध्ये एक बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले। त्या संबंधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले होते की विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा। तुम्ही आपले बाळ न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील। तुमच्या मुलांची काळजी हा अनाथ आश्रम घेईल।
महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या बालहत्या प्रतिबंध गृहातील मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीबाई करत होत्या. या अनाथ मुलांवर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्यांची सर्व प्रकारची सेवा करत होत्या. त्यांना स्वतःला अपत्य नव्हते, पण या बालहत्या प्रतिबंध गृहातील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपलीच मुले मानले होते. पुढे अशाच एका अनाथ मुलाला त्यांनी दत्तक घेतले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा रावांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी पुढे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला. पण या बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. 1890 ते 1897 या काळात सत्यशोधक समाजाची सासवड येथे एक परिषद भरली होती. या परिषदेच्या अध्यक्षा सावित्रीबाईच होत्या. महात्मा फुले यांच्या नंतर त्यांची वैचारिक परंपरा खंडित होणार नाही हे पाहण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. सावित्रीबाई फुले या लेखिका व कवयित्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर, मातृश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी इत्यादी साहित्य रचना त्यांच्या नावावर जमा आहे. यांपैकी बावनकशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा काव्य संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.